राज्यभरात दर्जेदार शिक्षणाचा दावा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येते। आपण बघू शकतो मालेगाव शहरातील आपण एका उर्दू शाळेमध्ये आहोत। मालेगाव शहरातील या शाळेबरोबर अनेक उर्दू शाळा अशा आहेत की ज्या अनेक मोडकळीस आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय दयनीय अशी परिस्थिती आहे। अशा घाणीच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मालेगाव तालुक्यात जवळपास मालेगाव महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात जवळपास 36 इमारतींमध्ये 81 शाळा भरतात आणि त्यापेक्षा 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात। आपण बघू शकतो दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा या ठिकाणी महापालिकेमार्फत करण्यात येतो, परंतु इमारतींची दुरावस्था आपण बघू शकतो। ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली, मोडकळीस झालेले, अनेक भिंतींना तडे गेलेत, विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत घेऊन या ठिकाणी शिक्षण घेत असतात। आपण बघू ज्या पद्धतीने मालेगाव शहरामधल्या या शिक्षणाच्या या शाळांमध्ये, या शाळांच्या ज्ञानाच्या मंदिरामध्ये वारंवार या पद्धतीच्या बातम्या प्रसारित केल्या जातात, पण कुठल्या प्रकारची कारवाई या ठिकाणी केली जात नाही। शिक्षण मंडळ तसंच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी केली जात नाही। आपण बघू शकतो जीव मुठीत घालून विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत आणि भिंतींना देखील वरती तडे गेलेले आहेत। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि शिक्षण घेत असताना जीव मुठीत घालून शिक्षण घेण्याची वेळ या विद्यार्थ्यांवरती आली आहे। आपण बघू शकतो पालकांनी देखील या ठिकाणी जीव मुठीत घालून शिक्षणाला पाठवण्याची वेळ पालकांवर आलेली आहे। जवळपास मालेगाव शहरातील 36 इमारतींमध्ये हे 81 शाळा भरत आहेत। ज्या पद्धतीने 81 शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। ज्या पद्धतीने आपण पटांगणात देखील बघू शकतो अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना शौचासाठी त्या ठिकाणी पाण्यामध्ये जात असताना मोठा सामना करत या ठिकाणी शौचासाठी जावं लागते। लहान मुलांची अशी परिस्थिती पालकांकडून देखील बघितली जाते, परंतु मालेगाव महापालिकेच्या शिक्षण विभागाविषयी वारंवार तक्रारी करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार या ठिकाणी दिसून येतो आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न शिक्षणासोबतच इथं समोर उपस्थित होत आहे। मनोज शेवाळे, TVN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।